इथं कुकरमध्ये डाळ घालते आता शिजत हरभऱ्याची. आणि इकडं गूळ बारीक करून घेतले. आता कुकर थंड होईपर्यंत पीठ मळून घेते. इकडं पीठ पण आपलं चांगलं मळून झालंय, भिजतंय तोपर्यंत आमटीची तयारी करून घ्यायला लागलोय. इकडं पुरणाला चटका देऊन घ्यायला लागली. तर तोपर्यंत भजीची तयारी चालू आहे. भजी करून घ्यायला लागली. आता वर्षा इकडं तेल तापाय ठेवले. लाईट नसल्यामुळं जरा गडबडल्यावर होते सकाळ सकाळ. तर चला आता चटका देऊन पोळ्याची तयारी करूया. द्यायला ठेवलं पुरणाला. आणि इकडं तळायला ठेवलंय कुरवडे पापड्या. त्याच्यानंतर भजी तळून घेईन. तिकडं भजी होत आलेत आणि इकडं पुरणाला चटका पण देऊन झाला तर माझा. आता पुरण बारीक करून घेते पुरणाच्या चाळणीनं. पुरण वाटून घेतलंय आणि आता आधी नैवेद्य करून घेते. इथं सगळं नैवेद्य लाटून घेतले. आता वडाला जायला दिंड करून घेतले ते. आणि इथं आता आमटी पण करून झाली. आता तवा ठेवलाय तापायला. आता नैवेद्य भाजून घेते आधी आणि मग पोळ्या लाटतो आम्ही दोघी जणी. बाकी सगळं झाले करून. भजी कुरवडी भात. आणि आज आहे मुलांची शाळा. आवरून झालंय त्या मुलांचं पण. आज डब्याला काय न्यायचंय रे? पुली. कसली? पुरणाची. बर. चालू आहे त्या पोळ्या लाटायला आणि वरोबा राहून आता पोळ्या भाजायला लागली वर्षा. तर चला पोळ्या लाटून घेऊया आता सगळ्या. तर आता इथं पोळ्या भाजायला चालू आहे त्या. मुलांची पण बस आली आता. तर इथं आता मस्तपैकी अशा पोळ्या करून झाल्या. ते पोळ्या सगळ्या आवरून करून झाल्या आता. आणि आता सगळं किचन वाटा सगळं स्वच्छ करून घेते. जेवण तर नाही, वड पुजल्याशिवाय जेवण करत नाही ती. आणि आज आम्हाला देवाला पण जायचं, आमच्या कुलदेवताला पौर्णिमा असल्यामुळे. मग तिकडंच वड पण पुजून यायचं आहे. तर चला आवरून घेऊया आता पटापटा. 8:30 वाजत आले ते. त्या 9:30 आणि माझं सगळं आवरून झालंय. आणि आता आम्ही घरची कामं सगळी आवरून सगळं निघालोय. आता गाडीवरचा प्रवास आहे, गाडीवर जाणार आहे आम्ही 3 जण. चला मग जाऊया. निघालोय आता आम्ही. आणि आज आमच्यासोबत कैलास, रेश्मा आणि गौरी. चढेला आलोय आम्ही. मंदिरापाशी जवळच आलो. येताना भरपूर इकडं पाऊस झालाय आणि रस्त्यात जरा चिखल असल्यामुळं चला आता वडाची पूजा करून घेऊया. इथं जवळच देवापाशी वड आहे. पूजेचं ताट मांडून घेऊ आणि पूजेचं ताट सगळं झालंय. जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या गोळा करून आणलं होतं. आता देवाला यायचं म्हणलं छोटंच ताट आणले आणि ओटीचं सामान आणले. तर चला आता पूजा करून घेऊया.
देवा पण ठेवा तिथं, देवा पण ठेवा की. माझी पूजा करून झाली, आता वर्षा पूजा करून घ्यायला लागली. नीलकंठाय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, चित्ताय नमो नमः, योगाय नमो नमः, योगनंदाय नमो नमः, ओम ईश्वराय नमो नमः, ओम धर्लिंगाय नमो नमः, ओम मितावाय नमो नमः, ओम शंकराय नमो नमः, ओम पार्वती नमो नमः, ओम अवती नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, ओम भीमाशंकराय नमो नमः, ओम पार्वती नमो नमः, स्थाय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, नंददीपाय नमो नमः, ओम पार्वती नमो नमः, ओम अवती नमो नमः, ओम कृष्णाय नमो नमः, ओम उमापती नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, मंगलाय नमो नमः, ईश्वराय नमो नमः, ओम धर्लिंगाय नमो नमः, अगाय नमो नमः, तिकट पडेल. कामाय नमो नमः, ओम धर्लिंगाय नमो नमः, नंददीपाय नमो ओम ईश्वराय नमो नमः, सूर्याय नमो नमः, त्याच साईड आहे, ताटत आहे इकडे दोरीच्या आडे. नमो नमः, जय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, ओम सिद्धेश्वराय नमो नमः, सिद्धाय नमो नमः, ते नमो नमः, वासुदेवाय नमो नमः, मुक्ताय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, अमृताय नमो नमः, ओम कुंडलिकाय नमो नमः, रुद्रा ओम निर्विधे नमो नमः, उमाय नमो नमः, मधुसूदाय नमो नमः, ओमनाय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, मुक्ताय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः, स्थाय नमो नमः, ओम धर्लिंगाय नमो नमः, ओम धर्लिंगाय नमो नमः, मितवाय नमो नमः, ओम धर्ममासाय नमो नमः, ओम धन्यराय नमो नमः, महाकालीश्वराय नमो नमः. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बजरंग बली की जय, रघुवीर समर्थ जेठेवा महाराज की जय, उजनी मंकाळाचं सांग भली, काळभैरवाचं सांग भली, झरेवा सौदागराचं सांग भली, उजनी लग्नाचं सांग भली. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ प्रेमाची सिंचन करुणी सदभावांची शरण कमल भुजितो पातळी ताजी उभी ज्योतीला ही ज्योत मिळवली ही दासाची शरण कमल भुजितो मनी दरलिंग द्यातो सदा तुझे मी गुण गातो मनी दरलिंग द्यातो विषय वासना जळवत साऱ्या विकल्पना नकोच तारा चरण जावतो मनी दरलिंग द्यातो दरलिंग महाराज की जय, महाकाल महाराज की जय, अवधूत कीर्तन गुरुदेव वासुदेव हरी सदानंद स्वामी महाराज की जय, शंभो शिव पार्वती हर हर महादेव, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल भगवान की जय, बजरंग बली की जय, जय रघुवीर समर्थ जेठेवा महाराज की जय, उजनी मंकाळाचं चांगले काळभैरवाचं चांगले उजनी या राजाचं चांगले दर्यावा सौदागराचं चांगले
वडाची पूजा झाली, फेरे घालून झाले आणि आता आम्ही चकले तिकडं मंदिराकडे आरती होईन आता थोड्या वेळातच. तर आरती करून मग खाली पदवायला जाऊया. आणलं होतं आणि आता दाखवाय चालू इथं. भरपूर गर्दी आज पौर्णिमेमुळे. झाली आता वरती सभा मंडप आहे. त्या सभा मंडपामध्ये प्रसाद घ्यायला थांबते ती आणि आम्ही पण आता प्रसाद घेण्यासाठी थांबलो इथं. प्रसाद घेऊन परत घराकडे निघायचं. चला मग आता इकडं सगळ्या महिला बसल्यात आणि तिकडे सगळे पुरुष बसलेत. आता वाटते वाढवून घ्यायला लागले. तर इथं जेवणामध्ये बरंच काही आहे. तर भात, भाजी, खजा, पेढे, खोबरे, चपाती, शिरा, जिलेबी आणि नाचणीचे पापड आहेत. चला सर्वजण जेवण करायला या. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो आम्ही पंढरपुरामधनं. चला जाऊया आता. आज काहीच गर्दी नव्हती. आता जसं आषाढीमुळे आजच्या दिवसाला सुट्टी होती. परत आषाढी एकादशीला भरपूर गर्दी राहणार. चला आता दर्शन घेऊन झालं आपलं, पायी मुखदर्शन घेतलं आणि आता निघालो आम्ही गाडीकडे. चला